चॅप्टर सुरू केला होता पहा, लाईव्ह प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट, म्हणजे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. यामध्ये आपण रेस्पिरेशन टॉपिक पाहत होतो, म्हणजेच श्वसन हा टॉपिक आपण पाहत होतो. त्यामध्ये लास्ट व्हिडिओ लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की बॉडी लेवल रेस्पिरेशन आणि सेल्युलर लेवल रेस्पिरेशन, म्हणजेच शरीर स्तरावरील श्वसन आणि पेशी स्तरावरील श्वसन. शरीर स्तरावरील श्वसन यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे एक्सचेंज होत असतात, म्हणजे त्यांची आदला बदल होते. ऑक्सिजन आतमध्ये जातं सेलमध्ये आणि त्याचबरोबर म्हणजे बॉडीमध्ये जातं, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड हे श्वसनाद्वारे बाहेर पडत असतं. सेल्युलर लेवलमध्ये काय होतं, तर सेलच्या आतमध्ये म्हणजे पेशीच्या आतमध्ये फूड मटेरियल ऑक्सिडाइज होतं अँड विच प्रोड्यूस द एनर्जी. इनर साइड ऑफ सेल food material these are oxidized with the help of oxygen or without using oxygen. इथे आता दोन प्रकार पडतात की सेलच्या आतमध्ये फूड मटेरियल ऑक्सिडाइज होणार आहे, त्याचं ऑक्सिडीकरण होणार आहे आणि त्यामध्ये ऊर्जा निर्मिती होणार आहे. ऊर्जा कोणत्या रूपामध्ये निर्माण होते? एटीपी. एटीपी म्हणजे काय? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. अँड दिस एनर्जी दिस आर युटिलाइज टू डिफरंट फंक्शन इन अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळं कार्य करण्यासाठी जी ऊर्जा वापरली जाते ती आहे एटीपी. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे कार्य करण्यासाठी जी ऊर्जा वापरली जाते तिचं नाव आहे एटीपी, म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. आणि ही ऊर्जा निर्मितीसाठी फूड मटेरियल ऑक्सिडाइज होणं गरजेचे. मग एक प्रकार असा आहे की त्यामध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो आणि दुसरा प्रकार असा आहे की ज्यामध्ये ऑक्सिजनचा वापर केला जात नाही. आणि ज्यामध्ये ऑक्सिजनचा वापर करून फूड मटेरियल ऑक्सिडाइज केलं जातं त्याला म्हणायचं आहे ॲरोबिक रेस्पिरेशन, म्हणजेच ऑक्सिश्वसन. आणि ज्यामध्ये ऑक्सिजनचा वापर केला जात नाही त्याला म्हणायचे ॲनारोबिक रेस्पिरेशन. आणि आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं होतं. जनरली जे हायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे त्यांच्यामध्ये ॲरोबिक रेस्पिरेशन होतं, म्हणजेच त्यांच्यामध्ये जे फूड मटेरियल आहे त्याला ऑक्सिडाइज करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर केला जातो. आणि दुसरा प्रकार असा आहे की ज्यामध्ये ऑक्सिजनचा वापर केला जात नाही त्याला आपण ॲनारोबिक रेस्पिरेशन म्हणतो. आणि ते जनरली लोअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा युनिसेलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये ते होत असतं. तर आता आपण पाहणार आहोत ऑक्सिश्वसन. ऑक्सिश्वसन आपण पाहणार आहोत. ऑक्सिश्वसन त्यालाच काय म्हणतात इंग्लिशमधून? ॲरोबिक रेस्पिरेशन. ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणा किंवा आपण त्याला म्हणणार ऑक्सिश्वसन. ऑक्सिश्वसन म्हणजे तिथे काय होणार आहे? O2चा वापर केला जाणार आहे. आता ॲरोबिक रेस्पिरेशन अशा सेलमध्ये होतं पहा की ज्या सेलमध्ये एक सेल ऑर्गॅनल्स आहे, पेशी अंगक आहे आणि त्याचं नाव आहे तंतुकणिका. त्याला इंग्लिशमधून म्हणतात मायटोकॉन्ड्रिया. These mitochondria, these are present in the cell, that cell in which the aerobic respiration these are takes place. This main cell organelle which do this process that is the aerobic respiration. Aerobic respiration साठी हे महत्त्वाचं पेशी अंगक आहे, हे तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. चला, ज्या सजीवामध्ये aerobic respiration होतं त्यांच्यामध्ये 3 स्टेप होतात. त्यामध्ये पहिली स्टेप आहे ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस याला ग्लुकोज विघटन म्हणतात. आता कधी कधी काय होतं, मराठीच्या क्वेश्चन पेपरमध्ये ग्लुकोजच्या विघटनाच्या ऐवजी ग्लायकोलायसिस हा वर्ड इंग्लिशमधूनच विचारला जाऊ शकतो. फक्त त्यामध्ये अशा पद्धतीने मराठी किंवा देवनागरीमध्ये वर्ड असेल, पण ग्लायकोलायसिस असं जर विचारलं तर तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे की तेच म्हणजे काय? ग्लुकोजचे विघटन. त्यानंतर दुसरी स्टेप आहे ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल, म्हणजेच त्याला म्हणायचे ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र. आणि तिसरी स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, म्हणजेच इलेक्ट्रॉन
वहन, साखळी, अभिक्रिया अशा 3 स्टेप इथे होत असतात. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत ग्लायकोलायसिस म्हणजे नेमके काय. त्यानंतर आपण ह्या 2 स्टेप इथे पाहू. ग्लायकोलायसिस म्हणजेच ग्लुकोजचे विघटन. पहा, ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये 3 स्टेप होतात. ग्लायकोलायसिस, ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल, तिसरा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, ग्लुकोजचे विघटन, ट्रायकार्बॉक्झिलिक आम्लचक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. पहिलं काय पाहतोय आपण? ग्लायकोलायसिस म्हणजेच काय? ग्लुकोजचे विघटन. ग्लुकोजचे विघटन आता लक्षात घ्या की आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ऊर्जा निर्मितीचा स्रोत आहे आणि तो आहे कार्बोहायड्रेट. पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कार्बोहायड्रेट म्हणजे ज्याला आपण कर्बोदके म्हणतो, तो आपल्या शरीरामध्ये ऊर्जादायी स्रोत आहे, म्हणजे ज्यापासून आपल्याला ऊर्जा भेटते. मग आपल्या शरीरामध्ये जे कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके आपण खातो, ते खाल्ल्यानंतर आपल्या पचन संस्थेमध्ये त्याचं साधं रूप बनतं, सिंपल फॉर्म म्हणतो, त्याचं नाव आहे ग्लुकोज. काय आहे त्याचं नाव? ग्लुकोज. मग हे जे ग्लुकोज आहे, तर हे ग्लुकोज आपल्या रक्तामध्ये जातं, रक्तामधून प्रत्येक पेशीला, सेलला प्रोव्हाइड होतं आणि सेलच्या सायटोप्लाझममध्ये म्हणजे पेशीद्रव्यामध्ये हे ग्लुकोज ऑक्सिडाइज होतं, म्हणजे स्टेप बाय स्टेप त्याचं सिंपल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्यावेळेस त्यातून ATP ही एनर्जी रिलीज होते. त्याचबरोबर त्यामध्ये ऑक्सिजनचा वापर इथे केला जातो, कारण आपण काय पाहतोय? ॲरोबिक रेस्पिरेशन. मग इथे हे सगळं सायटोप्लाझममध्ये घडतं. ग्लुकोज एका ग्लुकोजचा जर आपण फॉर्म्युला घेतला तर त्यामध्ये C6H12O6 आहे, म्हणजेच महत्त्वाचं कार्बन किती आहे? 6 आहे. एका ग्लुकोजपासून 2 पायरुविक ॲसिड तयार होतात. पायरुविक ॲसिड म्हणजेच पायरुविक आम्ल तयार होतं. 2 पायरुविक ॲसिड तयार होतं. त्याचबरोबर 2 ATP तयार होतात. त्याचबरोबर 2 NADH2 तयार होतात आणि 2 H2O वॉटर मॉलिक्यूल इथे फॉर्म होत असतं. NADH2 काय आहे? तर NADH2 एन्झाईम आहे. NADH2 म्हणजे निकोटिनामाइन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड इथे फॉर्म होतं आणि अशा पद्धतीने एका ग्लुकोजपासून आपल्याला 2 पायरुविक ॲसिड, 2 NADH2, 2 H2O आणि त्यानंतर 2 ATP इथे मिळत असतात. अशा पद्धतीने आपल्याला इथे प्रोडक्ट भेटत असतं. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट टॉपिक और नेक्स्ट स्टेप आफ्टर द ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस नंतर काय होतं ते आपण पाहणार आहोत. पण लक्षात ठेवा की सायटोप्लाझममध्ये हे पायरुविक ॲसिड जे तयार झाले ना, याच्यापासून अजून सिंपल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं. त्यामध्ये फॉर्म होतं ॲसिटिल कोएन्झाईम ए. आता ॲसिटिल कोएन्झाईम ए हे असं एन्झाईम आहे, असं केमिकल आहे की ज्यामध्ये 2 कार्बन आहे. किती कार्बन आहे? 2 कार्बन. एका पायरुविक ॲसिडमध्ये 3 कार्बन आहे, एका ॲसिटिल कोएन्झाईममध्ये 2 कार्बन आहे. आता 2 पायरुविक ॲसिडपासून 2 ॲसिटिल कोएन्झाईम एतार होतात. त्यावेळेस 2 कार्बन डायऑक्साईड रिलीज होतात. रिलीज म्हणजे काय? बाहेर पडतात. त्याचबरोबर इथे देखील 2 NADH2 तयार होतात. NADH2 म्हणजे काय? निकोटिनामाइन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. म्हणजे आता पहा, ग्लुकोजपासून तयार झालं महत्त्वाचं पायरुविक ॲसिड, पायरुविक आम्ल आणि त्यापासून तयार होणारे ॲसिटिल कोएन्झाईम ए. म्हणजे इथे आपल्याला एंड प्रोडक्ट काय मिळालं? ॲसिटिल कोएन्झाईम ए हे प्रोडक्ट आपल्याला मिळालं. आता हे कुठे आहे? तर पेशीद्रव्यामध्ये आहे, सायटोप्लाझममध्ये आहे. हे कशापासून तयार झालं? ग्लुकोजपासून तयार झालं. एका ग्लुकोजपासून शेवटी 2 ॲसिटिल कोएन्झाईम ए तयार होतात. अशा पद्धतीने इथे रासायनिक अभिक्रिया चालते. समजले असेल सर्वांना. आपण काय पाहिलं? ग्लायकोलायसिस म्हणजे ग्लुकोजचे विघटन. एका ग्लुकोजचं तयार झालं 2 पायरुविक ॲसिड, 2 पायरुविक आम्ल, त्याचबरोबर तिथे 2 NADH2 तयार झाले, 2 H2O तयार झालं, त्याचबरोबर तिथे 2 ATP तयार झाले. त्यानंतर पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन नंतर ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होतं. एका पायरुविक ॲसिडचं 1 ॲसिटिल कोएन्झाईम ए, मग 2चे किती तयार होतील? 2 ॲसिटिल कोएन्झाईम ए. पुन्हा तिथे कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं, 2 NADH2 तिथे फॉर्म होतात. आता शेवटचा आपल्याला ॲसिटिल कोएन्झाईम ए महत्त्वाचा आहे. मग इथे दुसरी स्टेप घडते आणि ही स्टेप मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिकाच्या आतमध्ये घडत असते. हा टॉपिक तुम्हाला ॲज इट इज 11th ला पण आहे, 12th ला पण आहे, पण 12th ला
यापेक्षा थोडंसं डीप आहे. आता हे ॲसिटिल कोएन्झाइम जे इथे तयार झाले ते आता आतमध्ये जाणार आहे. कोणाच्या आतमध्ये? तंतुकणिकाच्या आतमध्ये. अगोदरच सांगितलं होतं की ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच ऑक्सिश्वसन कुणामध्ये होतं? की ज्या सेलमध्ये काय आहे? तंतुकणिका आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, त्यामध्ये हे होत असतं. दुसरी स्टेप आहे ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल म्हणजेच ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र. आता ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल किंवा ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र ही दुसरी स्टेप आहे, लक्षात ठेवा. ह्या स्टेपमध्ये जे ॲसिटिल कोएन्झाइम ए जे तयार झालेलं आहे त्यातलं फक्त ॲसिटिल हे सायकल रिॲक्शनमध्ये, सायक्लिक अभिक्रियेमध्ये भाग घेतं. म्हणजेच एकाचं कन्वर्जन दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचं तिसऱ्यामध्ये, अशा पद्धतीने इथे एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये उचलतं. असे टोटल इथे किती ॲसिटिल कोएन्झाइम आहे? 2. एक ॲसिटिल कोएन्झाइम ए त्यातलं एक ॲसिटिल एक ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड चक्र पूर्ण करतं आणि 2 ॲसिटिल कोएन्झाइम ए असल्यामुळे इथे किती चक्र होतात? 2 चक्र होतात. कशाचे? ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिडचे. त्यावेळेस तिथे तयार होतं कार्बन डायऑक्साईड, ATP पण तयार होतं कमी प्रमाणात. त्याचबरोबर NADH2 तयार होतं म्हणजेच निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाईड. त्यानंतर FADH2 तयार होतं, फ्लेविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाईड. हे दोन्ही एन्झाईम्स आहेत. त्याचबरोबर इथे H2O पण फॉर्म होत असतं, वॉटर पण इथे फॉर्म होत असतं. हे प्रोडक्ट आपल्याला कुठे भेटतात? या दुसऱ्या स्टेपमध्ये ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकलमध्ये. आता इथे महत्त्वाचं काय आहे तर NADH2 आणि FADH2. आता इथे एंड प्रोडक्ट महत्त्वाचं आहे NADH2 FADH2 आणि ह्या NADH2 FADH2 वरती तिसरी स्टेप म्हणजेच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया इथे घडत असते. आता आपण तिसऱ्या स्टेपकडे चाललोय पहा. तिसरी स्टेप काय सांगितली मी तुम्हाला? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन म्हणजेच इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया ही तिसरी स्टेप घडते. ह्या स्टेपमध्ये काय होतं पहा, एका NADH2 पासून 3 ATP तयार होतात. ATP काय आहे? ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट आहे. एका FADH2 पासून काय तयार होतं? 2 ATP. अशा पद्धतीने ते रासायनिक अभिक्रिया होते आणि यामध्ये वॉटर मॉलिक्यूल पण रिलीज होत असतो म्हणजेच H2 इथे फॉर्म होत असतो. आणि ॲक्च्युली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन यामध्ये खरं म्हणलं तर ऑक्सिजनचा वापर केला जातो. आधी इथे ऑक्सिजन वापरलं जात नाही, इथे ऑक्सिजन वापरलं जात नाही, पण तिसऱ्या स्टेपमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया यामध्ये ऑक्सिजन आणि वॉटर मॉलिक्यूल यांची रिॲक्शन होऊन पुन्हा वॉटर मॉलिक्यूल इथे फॉर्म होत असतो आणि अशा पद्धतीने इथे 3 स्टेप होतात. ग्लायकोलायसिस, ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन अशा 3 स्टेप इथे होत असतात. आता ह्या 3 स्टेप कुणाचे स्टेप आहे? ॲरोबिक रेस्पिरेशन. आता खूपदा तुम्हाला म्हणले पहा मी की इथे ATP तयार होतं, ATP एनर्जी सोर्स आहे, ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. मग हे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट नेमके काय आहे हे अगोदर आपण थोडक्यात पाहू. चला तर मग ATP म्हणजे आपण काय ते पाहू. ATPचा लॉंग फॉर्म पुन्हा एकदा सांगते, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट हे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी करन्सी आहे. एनर्जी करन्सी आहे म्हणजेच ऊर्जेचं ते चलन आहे. हे फिलिंग द ब्लँक्स रिकाम्या जागेसाठी विचारलं जाऊ शकतं. आता इथे तुम्ही पाहू शकता की हे ATP म्हणजे नेमके काय आहे. ATP ए म्हणजे आहे ॲडेनाईन. ॲडेनाईन नाव हे तुमच्या परिचयाचं असेल पहा. ॲडेनाईन हे नाव परिचयाचं का म्हटले मी? कारण ॲडेनाईन, ग्वानाईन, सायटोसिन आणि थायमिन यापासून ह्या नायट्रोजिनस बेसपासून वेगवेगळ्या टाईपचे न्यूक्लियोटाईड तयार होतात आणि त्यापासून DNA तयार होतो
आणि हा DNA RNA कसे असतात हे तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये झालेलं आहे. मग हे ॲडेनाईन डबल रिंग स्ट्रक्चर आहे, याला जोडलेला आहे पेंटोज शुगर. पेंटोज शुगर ज्याचं नाव आहे रायबोज शुगर, जे RNA मध्ये असतं. याचा फॉर्म्युला आहे पहा C5H10O5. याच्यामध्ये कार्बन 5 आहे म्हणून याला पेंटोज शुगर असे म्हणतात. आणि याला 3 फॉस्फेट जोडलेले आहे. या 3 फॉस्फेटमध्ये बॉन्ड आहे, त्याचं नाव आहे फॉस्फेट बॉन्ड. आणि हा फॉस्फेट बॉन्ड म्हणजे आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये जे ATP तयार होतं, तर त्या ATP मध्ये एनर्जी सोर्स म्हणजे काय आहे, ॲक्च्युली हे बॉन्ड आहे. याला जर आपण नंबरिंग दिलं तर आपण इकडनं नंबरिंग देणार 1, 2 आणि 3. आता ह्या बॉन्डमध्येच काय आहे, एनर्जी आहे. आता इथे ATP म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, ज्याच्यामध्ये 3 फॉस्फेट आहे. पण जर एकच फॉस्फेट असेल तर त्याला आपण म्हणणार AMP, ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट. 2 फॉस्फेट असेल तर त्याला आपण म्हणणार ADP. आणि 3 फॉस्फेट असेल तर आपण त्याला म्हणणार ATP. मग इथे ATPचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. मग ज्यावेळेस आपण वर्क करतो त्यावेळेस आपल्यामध्ये जी एनर्जी तयार होते, म्हणजे नेमके काय होतं, तर हा फॉस्फेट इथे ब्रेक होत असतो आणि हा फॉस्फेट इथला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतो, त्यातून एनर्जी रिलीज होते, ऊर्जा निर्मिती होते. आणि त्यावेळेस इथे राहतं ADP, ॲडेनोसिन डायफॉस्फेट प्लस यामधून एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट. इनऑर्गॅनिक फॉस्फेट लिहिण्यासाठी इथे सुरुवातीला स्मॉल आय वापरतात पहा. हा इथे रिलीज होतो, बाहेर निघतो आणि ADP तयार होतं. अशा पद्धतीने ATP पासून जर एक फॉस्फेट रिलीज झाला म्हणजे त्यापासून ऊर्जा निर्मिती झाली आणि त्याच वेळेस इनऑर्गॅनिक फॉस्फेट निघून गेला आणि इथे ही ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये एखाद्या वर्कसाठी वापरली. आता आपल्या बॉडीमध्ये वर्कसाठी कुठे कुठे एनर्जी वापरली जाते, तर आपण साधं विचार करतो ना, तर त्यासाठी देखील आपल्या मेंदूच्या सेलला काय लागते, एनर्जी. पहा, कधी कधी तुम्ही काम करत नाही, फक्त विचार करताय, त्यावेळेस देखील आपली खूप जास्त प्रमाणात एनर्जी लॉस होते, त्यावेळेस देखील आपल्याला भूक लागते. तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सगळ्या ज्या सेल आहेत त्या वर्क करत असतात आणि त्या सगळ्या सेलला वर्क करण्यासाठी काय लागत असतं, एनर्जी. कोणत्या फॉर्ममध्ये, ATP, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणून याला एनर्जी करन्सी म्हणलं जातं, ऊर्जेचं चलन इथे म्हणलं जातं. हे जे वाक्य हे खूप महत्त्वाचं आहे पहा. एनर्जी करन्सी, ऊर्जेचं चलन, हे रिकाम्या जागेसाठी विचारलं जाऊ शकतं. पुन्हा एकदा सांगते. आता इथे आपण 3 स्टेप पाहिल्या पहा. पहिली स्टेप पाहिली ग्लायकोलायसिस म्हणजेच ग्लुकोज विघटन. त्यानंतर दुसरी स्टेप पाहिली आपण ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल म्हणजेच ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र. आणि त्यानंतर तिसरी स्टेप आपण पाहिली पहा इथे. ती तिसरी स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत यांच्या डिस्कवर केलेल्या सायंटिस्टबद्दल आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजच्या ऐवजी बाकीचे पण फूड मटेरियल ते एनर्जी तयार करू शकतात का, याबद्दल आपण पाहणार आहोत. ग्लायकोलायसिस दुसरी होती, त्यामध्ये ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल आणि त्यानंतर दुसरी होती ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल आणि तिसरी होती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. म्हणजेच आपण पाहिलं होतं ग्लुकोजचं विघटन. दुसरी पायरी आपण पाहिली होती ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र आणि त्यानंतर तिसरी पाहिली होती आपण इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये याच्या डिस्कवरीबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. त्यामध्ये पहिलं पहा ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस याचं डिस्कवर केलं आहे 3 सायंटिस्टनी. त्यामध्ये पहिल्याचं नाव आहे गुस्तो एम्बेडेन, दुसरा आहे ओटो मेयरॉफ आणि तिसरा आहे पार्नास, जॅकॉब पार्नास. ह्या तिघांनी मिळून मसल सेलवरती, स्नायू पेशीवरती डिस्कवर केलं आणि त्यामध्ये त्यांनी ग्लायकोलायसिस ही स्टेप जी आहे तर ती एक्सप्लेन केली आहे आणि म्हणून त्याला इम्बिडेन मेयर ऑफ पार्नास पाथवे असं म्हणतात किंवा त्याला शॉर्टकट EMP पाथवे असं देखील म्हणतात. EMP पाथवे. बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला ग्लायकोलायसिस विचारलं जाईल किंवा EMP पाथवे विचारलं जाईल. मग तुम्हाला हे दोन्ही नाव माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं
म्हणजेच ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल म्हणजेच ट्रायकार्बॉक्झिलिक आम्लचक्र याबद्दल सांगितलेलं आहे सर हान्स क्रेप. अँड बिकॉज ऑफ दिस सायकल कॉल्ड ॲज द क्रेप सायकल. क्रेप cycle, these are takes place in only in case of aerobic respiration. These are not takes place in anaerobic condition. anaerobic condition मध्ये हे होत नाही, लक्षात ठेवा. aerobic मध्ये येत असतं. आणि सर हान्स क्रेप ही गॉट द नोबेल प्राइज इन 1953 फॉर दिस डिस्कवरी. या डिस्कवरीसाठी त्यांना नोबेल प्राइज देखील मिळालेलं आहे. आता पहा की तुम्ही कधी पाहिलं असेल की आपण समजा एक दिवस जेवण नाही केलं किंवा आपण कार्बोहायड्रेट घेतलं नाही. पहा लॉजिकली क्वेश्चन आहे की समजा आपण एका दिवशी जेवण नाही केलं किंवा कार्बोहायड्रेट घेतलं नाही, एक दिवस नका म्हणू, असं 5-6 दिवस समजा कंटिन्यू आपल्यासोबत घडलं. असं घडू नये पण समजा घडलं तर किंवा एखाद्या व्यक्तीसोबत घडते तर तिची लगेच डेथ होणार आहे का? नाही. त्या व्यक्तीची लगेच डेथ होणार नाही. मग त्याला फूड मटेरियल नाही भेटलं तर एनर्जी कशी भेटणार? त्यांच्या सेलमध्ये फंक्शन कसं चालू असणार? त्यांचा मेंदू खरंच वर्क करत असणार का? त्यांचं हृदय खरंच वर्क करत असणार का? मग त्यांचे इतर अवयव कसे काम करतील? तर त्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये दुसरा ऑप्शनल एक एनर्जी सोर्स वापरला जातो आणि त्यामध्ये लिपिड आहे, म्हणजे त्याला आपण स्निग्ध पदार्थ म्हणतो, लिपिड वापरलं जातं. त्याचबरोबर आपण त्याला फॅट देखील म्हणतो. पहा त्याला मराठीतून स्निग्ध पदार्थ म्हणतात. त्याचबरोबर प्रोटीन हे देखील शरीरामध्ये असतं आणि याचा देखील वापर इथे केला जातो. प्रोटीन त्याला आपण मराठीतून म्हणतो प्रथिने. आता इथे ऑप्शनल हे सोर्सेस आहे. पहा हे ऑप्शनल सोर्सेस इथे वापरले जातात. मग आपल्या शरीरामध्ये समजा कार्बोहायड्रेट नाही गेलं, काही कारणास्तव तुम्हाला सांगितलं जसं फास्टिंग असेल, त्यानंतर हंगर असेल म्हणजेच उपोषण वगैरे असेल, उपवास धरला असेल, तर त्यावेळेस हे सोर्स इथे एनर्जीसाठी यूज केले जातात. लिपिड स्निग्ध पदार्थ फॅट आपल्या बॉडीमध्ये स्टोअर असतं आणि ते स्टोअर केलं फॅट वापरलं जातं, प्रोटीन इथे वापरलं जातं. मग आता अगोदर लिपिडचा वापर कसा केला जातो ते आपण शॉर्टमध्ये समजून घेऊ. इथे एक टेबल तुम्हाला दिसतोय. या टेबलमध्ये पहा मधोमध तुम्हाला कार्बोहायड्रेटबद्दल दिलेले. कार्बोहायड्रेट त्याच्यामध्ये किंवा ग्लुकोज त्याच्यामध्ये ग्लायकोलायसिस होतं. त्यानंतर त्यापासून ॲसिटिल कोएन्झाइम तयार होतं. त्यानंतर त्यामध्ये क्रेप सायकल किंवा ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल होते. ही मधल्या स्टेपमध्ये दिले. पण आपण ऑप्शनल सोर्सबद्दल पाहतोय. मग अगोदर आपण लिपिडचा विचार करणार. आता समजा लिपिड आहे, लिपिडचं सिंपल फॉर्म आहे फॅटी ॲसिड, त्याला आपण फॅटी आम्ल म्हणतो. हे जे फॅटी ॲसिड आहे ही सिंपल फॉर्म आहे कुणाचं? लिपिडचं किंवा फॅटचं. तर सगळ्यात अगोदर सेलमध्ये जे फॅट लिपिड्स असलेलं आहे त्याचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिडमध्ये होतं. या फॅटी ॲसिडचं कन्व्हर्जन डायरेक्ट ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं आणि ॲसिटिल कोएन्झाइम ए मधला ॲसिटिल पार्टिसिपेट करतो ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड मेटाबॉलिझममध्ये. त्यानंतर तिथे पुन्हा NADH2 FeDH2 तयार होतात. सेम मग नंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन होते, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया होते. त्यानंतर त्यापासून एनर्जी तयार होते. त्याचबरोबर तिथे बाकीचं जे मटेरियल आहे कार्बन डायऑक्साईड वगैरे हे सगळे एंड प्रोडक्ट इथे भेटत असतात. मग जर लिपिडच्या ऐवजी प्रोटीन जर वापरलं तर प्रोटीनचं सिंपल फॉर्म आहे अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिड हे अमायनो ॲसिड किंवा त्याला आपण मराठीतून म्हणतो अमायनो आम्ल. हे अमायनो आम्ल सिंपल फॉर्म आहे कुणाचं? प्रोटीनचं. तर सगळ्यात अगोदर प्रोटीन जे आहे त्याचं कन्व्हर्जन अमायनो ॲसिडमध्ये होतं, अमायनो आम्लामध्ये होतं. त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं. ॲसिटिल कोएन्झाइम ए मधून आता ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये नंतर तिथे स्टार्ट होतं ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल, ट्रायकार्बॉक्झिलिक आम्लचक्र. त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, त्यानंतर ATP फॉर्म होणे. अशा वेगवेगळ्या ज्या स्टेप आहे ज्या आपण अगोदर पाहिलं त्या ॲरोबिकमध्ये त्या इथे सेम असतात. अशा पद्धतीने इथे जी एनर्जी आहे ती रिलीज इथे केली जाते. आता हा जो टेबल इथे दिलेला आहे हा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कसा विचारला जाईल? आता बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला हा टेबल ॲज इट इज असेल, फक्त इथले काही नावं जे आहेत ते तुम्हाला दिले जाणार नाही. एम्प्टी बॉक्सेस तुम्हाला दिले जाईल आणि त्या एम्प्टी बॉक्सेसमध्ये तुम्हाला काय करायचं असेल तर हे जे नाव आहेत तर ते तुम्हाला व्यवस्थित तिथे राईट करायचे असतील, लिहायचे असतील आणि ते नाव लिहिल्यानंतर तुमचा आन्सर तिथे कंप्लीट होईल. तुमचा 10वीचा क्वेश्चन पेपर खूपही डिफिकल्ट नसतो.
आणि खूपही इझी नसतो असं आपण म्हणू शकतो. ते म्हणजे कसं, तर तुम्हाला खूप मोठा आन्सर लिहायची गरज नाही. पण जे महत्त्वाचं आहे ते मात्र तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा टेबल पूर्णच्या पूर्ण लक्षात ठेवायचं गरजच नाही. तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन विचारलं जाणार नाही. परंतु यामध्ये तुम्हाला हे प्रत्येक नाव कुणानंतर काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे बुक रेफर करता ते सारखं-सारखं तुम्ही ऑब्झर्व्ह जर केलं, तर त्यामुळे तुम्हाला हा जो टेबल आहे तर हा क्लिअर होईल, हा लक्षात येईल. आणि लक्षात घ्या, की 10th हा बेस असतो. कुणाचा बेस असतो? 11th-12th सायन्सचा बेस असतो. 10th सायन्स आणि त्यामुळे या 10th सायन्सचे सगळे जे चॅप्टर आहे, ते तुमच्यासाठी IMP असणार, इम्पोर्टंट असणार आहे. आपल्याला फक्त एक्झामपुरता अभ्यास करायचा नाही, तर आपण ज्यावेळेस एखाद्या टॉपिकमध्ये जाणार आहोत, तर आपण आपल्याशी त्याला कंपेअर करणार आणि प्रत्येक टॉपिक, इच अँड एव्हरी टॉपिक आपण अंडरस्टँड करणार, की आपल्या बॉडीमध्ये नेमके काय घडतं किंवा इतर ॲनिमलच्या बॉडीमध्ये असेल, प्लांटच्या बॉडीमध्ये असेल, नेमके काय घटना घडतात आणि कशा पद्धतीने हे सगळं वर्क चालतं, हे तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक टॉपिक केअरफुली तुम्ही ऑब्झर्व्ह करणार आहात. बुक यानंतर लेक्चरनंतर तुम्ही रेफर करणार आहात. वी आर गोइंग टू लर्न द नेक्स्ट टॉपिक अँड दॅट इज ॲनारोबिक रेस्पिरेशन. दिस इज कॉल्ड एज इन मराठी विना श्वसन. विना ऑक्सी म्हणजे महत्त्वाचं, यामध्ये ऑक्सिजनचा वापर केला जात नाही. मग हे घटना कुठे घडते किंवा ही प्रोसेस कुठे घडते? द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन विच मायटोकॉन्ड्रिया दीज आर अब्सेंट. ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मायटोकॉन्ड्रिया नाही आहे, म्हणजे तंतुकणिका नाही आहे किंवा तंतुकणिका अब्सेंट आहे, त्या सेलमध्ये काय घडत असतं? ॲनारोबिक रेस्पिरेशन. आपल्या शरीरात देखील ॲनारोबिक रेस्पिरेशन घडतं बरं. आपल्या शरीरामध्ये आपल्या स्नायूपेशी आणि त्याचबरोबर आपल्या RBC, त्याला इरिथ्रोसाइट म्हणतात किंवा त्याला लाल रक्तपेशी, लोहित रक्तपेशी आपण म्हणतो. इथे ॲनारोबिक रेस्पिरेशन म्हणजेच विना ऑक्सिश्वसन घडत असतं. आता जिथे-जिथे मायटोकॉन्ड्रिया नाही आहे, अशा कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे? तर बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला मराठीतून म्हणतात जीवाणू. हे जे जीवाणू आहे, तर यांच्यामध्ये काय घडत असतं? ॲनारोबिक रेस्पिरेशन ते इथे करत असतात. आणि ते कोणत्या सेलमध्ये घडतं? प्रोकॅरियोटिक सेल. कारण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय नाही आहे? मायटोकॉन्ड्रिया नाही आहे. तर आता ह्युमन बीइंग पहा, इतका इंटेलिजंट आहे की त्यांनी ह्या बॅक्टेरिया किंवा हे जे प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, हे जे लोअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, यांचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे आणि त्यांच्या थ्रू ते ॲनारोबिक रेस्पिरेशन करतात आणि वेगवेगळे प्रोडक्ट इथे मिळवत असतात. तुम्ही पहा, पुढे टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण खूप सारे फूड मटेरियल असे किंवा खूप सारे प्रोडक्ट असे आपण रोज रेग्युलर यूज करतो की जे ॲनारोबिक रेस्पिरेशननुसार इथे तयार झाले असतात. जसं ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये 3 स्टेप होतात ना. पहिली कोणती होती? ग्लायकोलायसिस. दुसरी कोणती होती? ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल, ट्रायकार्बॉक्झिलिक आम्ल चक्र. आणि तिसरी कोणती होती त्यामध्ये? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, त्यामध्ये इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. तर इथे 2च प्रोसेस होतात, 2च स्टेप होतात. एक आहे ग्लायकोलायसिस आणि दुसरी आहे फर्मंटेशन. फर्मंटेशनला मराठीतून म्हणतात किण्वन. ग्लुकोजचे विघटन होते आणि किण्वन प्रक्रिया यामध्ये होत असते. इथे तुम्हाला चार्ट दिसतोय. या चार्टमध्ये, हा चार्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यामध्ये ॲनारोबिक रेस्पिरेशन इथे एक्सप्लेन केलेलं आहे. चला तर मग ह्या चार्टमध्ये अगोदर सगळ्यात मधला जो कॉलम आहे किंवा मधले जे बॉक्स आहे ते आपण समजून घेऊ. सगळ्यात वरती दिलंय पहा ग्लुकोज. ग्लुकोजचं विघटन होतं म्हणजेच त्याचं ब्रेकडाऊन होतं. दिस इज कॉल्ड एज द ग्लायकोलायसिस. म्हणून ग्लायकोलायसिस दिले म्हणजेच ग्लुकोजचं विघटन होतं, ब्रेकडाऊन होतं. त्यामधून काय फॉर्म होईल मग? पायरुव्हिक ॲसिड म्हणजेच पायरुव्हिक आम्ल. आपण फक्त मधल्या बॉक्सवरती फोकस करणार. पायरुव्हिक ॲसिड, पायरुव्हिक आम्ल इथे तयार होतं. त्यानंतर हे पायरुव्हिक ॲसिड, पायरुव्हिक आम्ल यामध्ये फर्मंटेशन होतं म्हणजेच त्याला आपण किण्वन म्हणतो. आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट्स इथे भेटत असतात किंवा इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट, जसं व्हिनेगार असेल, व्हिनेगारला मराठीतून व्हिनेगारच म्हणतात. ते एक ॲसिडचा प्रकार आहे. वेगवेगळे फूड मटेरियल आपण घरी बनवण्यासाठी त्याचा वापर करतो. जसं घरगुती आपल्याला पनीर बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर हे व्हिनेगार वेगवेगळ्या यूजसाठी वापरलं जातं. त्याचबरोबर ते म्हणजे विटॅमिन्स. काही लोकांना पहा, विटॅमिन्सची डेफिशियन्सी असते. मग
त्यांना व्हिटॅमिन्स दिलं जातं बॉडीच्या बाहेरून. मग ही जी व्हिटॅमिन्स आहे these are produced by this process and these are produced with the help of microbes. हे मायक्रोब्स पासून, सूक्ष्मजीवांपासून इथे तयार केलं जातं. आता पहा, अलीकडचा जो बॉक्स आहे, अलीकडची जी बॉक्सचा कॉलम आहे तो आपण समजून घेऊ. ग्लुकोज इज कन्वर्टेड इनटू पायरुविक ॲसिड बाय ग्लायकोलायसिस. सेम ग्लायकोलायसिस होतं म्हणजे ग्लुकोजचं विघट होतं ना, पायरुविक ॲसिड फॉर्म होतं, पायरुविक आम्ल तयार होतं. त्यानंतर त्यामध्ये दुसरी स्टेप घडते फर्मेंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रिया. त्यानंतर किण्वन झाल्यानंतर इथे अल्कोहोल दिले पहा. अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे C2H5OH. अल्कोहोलचा यूज तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. हे अल्कोहोल जे आहे ते रेग्युलर तुम्ही पाहत असेल तुमच्या घरी शेजारी वगैरे. तर हे अल्कोहोलपासून आपला जो विचार आहे ते तर बनवलं जातंच, पण वेगवेगळे प्रोडक्ट इंडस्ट्रीजमध्ये बनवले जातात, लॅबोरेटरीमध्ये हे अल्कोहोल बनवलं जातं, वेगवेगळा त्याचा यूज आहे. आणि हे बनवण्यासाठी ईस्ट वापरलं जातं. अल्कोहोल कशापासून बनतं? ईस्टच्या फर्मेंटेशन प्रोसेसने बनत असतं. ईस्टला मराठीतून म्हणतात किण्वन. हे किण्व इथे वापरलं जातं म्हणजेच त्याला ईस्ट म्हणतात. ईस्ट काय आहे? एक फंगस आहे. फंगस म्हणजे काय? बुरशी आहे. त्याचा वापर करून अल्कोहोल बनवलं जातं. त्यानंतर तिकडचा पलीकडच्या साईडचा कॉलम आपल्याला पाहायचा आहे. त्यामध्ये पहा, ग्लुकोज आहे. ग्लुकोजचे ग्लायकोलायसिस होऊन काय तयार होतं? पायरुविक ॲसिड, पायरुविक आम्ल तयार होतं. या पायरुविक ॲसिडमध्ये, पायरुविक आम्लामध्ये काय घडतं? फर्मेंटेशन. फर्मेंटेशन झाल्यानंतर इथे लॅक्टिक ॲसिड तयार होतं. आणि ही घटना कुठे घडते? तर आपल्या इरिथ्रोसाइटमध्ये. इरिथ्रोसाइट म्हणजे काय? RBC. त्याला म्हणतात लोहित रक्तपेशी, ज्या आपल्या रक्तामध्ये असतात. तिथे हे लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतं. त्याचबरोबर आपल्या मसल्सने स्नायूपेशी ज्याला आपण म्हणतो, ज्यावेळेस आपण एक्झरसाइज करतो त्यावेळेस विदाऊट ऑक्सिजन तिथे रेस्पिरेशन होतं आणि तिथे लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतं. आणि म्हणूनच ज्यावेळेस व्यायाम करतो त्यावेळेस आपल्याला खूप दम लागत असतो. त्याचबरोबर ज्यावेळेस बीज आपण जमिनीमध्ये लावतो तिथे आपण पाणी टाकतो किंवा पावसाचं पाणी असेल त्यामुळे ते बीज जमिनीत गाडलं जातं आणि तिथे सफिशियंट अमाऊंटमध्ये, त्या सीडला सफिशियंट अमाऊंटमध्ये ऑक्सिजन भेटत नाही आणि तिथे ॲनारोबिक रेस्पिरेशन होतं म्हणजेच विनाऑक्सी श्वसन होतं. आणि त्याचबरोबर तिथे एनर्जी ते फॉर्म होत असते. पहा, ॲरोबिक आणि ॲनारोबिक रेस्पिरेशन हे दोन्ही टॉपिक आपण कंप्लीट केले. ॲरोबिक आणि ॲनारोबिक रेस्पिरेशन हे सगळे व्हिडिओ तुम्हाला केअरफुली पाहायचे आहे, ऑब्झर्व करायचे आहे. त्यानंतर त्याबद्दल रीडिंग करायचे आहे आणि डिफरन्स बिटवीनचा टेबल तुम्हाला तयार करायचा आहे. त्यामध्ये एकीकडच्या साईडने असेल ॲरोबिक रेस्पिरेशन, दुसऱ्या साईडने असेल ॲनारोबिक रेस्पिरेशन, ऑक्सी श्वसन, विनाऑक्सी श्वसन. आणि त्याचा डिफरन्स म्हणजे फरक तुम्हाला लिहायचे. लक्षात ठेवा, मी फरकबद्दल बोलले. फरक म्हणजे काय? इकडे जसं ऑक्सिजन आहे तिकडे ऑक्सिजन नाही. इकडे 3 स्टेप आहे, तिकडे 2च स्टेप आहे. ॲरोबिकमध्ये जास्त प्रमाणात ATP तयार होतं, तिकडे कमी प्रमाणात ATP तयार होतं. त्यानंतर ॲरोबिकमध्ये मायटोकॉन्ड्रिया महत्त्वाचा आहे, तिकडे मायटोकॉन्ड्रिया नसतो. अशा पद्धतीने इकडे काय प्रोडक्ट्स तयार होतं, तिकडे काय प्रोडक्ट तयार होतं, हे तुम्हाला सगळं काय करायचं आहे तर डिफरन्स बिटवीन हा टेबल बनवून त्यामध्ये लिहायचं आहे. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.